गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी लालबागच्या राजा पोहोचलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। दरम्यान हे भव्य दिव्य स्वरूप लालबागच्या राजाचं बघण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण लालबागच्या राजाचं हे मनमोहक रूप बघू शकताय। प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांचा जणू जनसागर लोटल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे आहे अथांग समुद्र तर दुसरीकडे हा समुद्र आहे गणेश भक्तांचा। गणेश भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे तो आपण बघू शकतोय। त्यांच्या हातामध्ये असलेले हे मोबाईल सांगतायत ते या आपल्या लाडक्या बाप्पाची एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी किती आतुर झालेले आहे। दरम्यान अनंत अंबानी सुद्धा आपल्याला लालबागच्या राजाच्या या रथासोबत पुढे येताना दिसून येत आहेत। विसर्जन मिरवणूक काल दुपारच्या सुमारास निघालेली होती तर आता सध्या 21-22 तास उलटलेले आहेत, मात्र तरी सुद्धा उत्साह कमी झालेला नाहीये। तेवढ्याच जोशात हे सर्व गणेश भक्त पुढे येताना आपल्याला दिसून येत आहेत। या विसर्जन मिरवणुकी सोबत चालताना आपल्याला दिसतायत, थिरकताना आपल्याला दिसून येत आहेत। आपल्याला बाप्पाची एक झलक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी त्यांची धडपड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। 10 दिवस मनोभावे पूजा करण्यात आली। त्याचबरोबर या 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळलेली होती। सर्वच राजकारणी या ठिकाणी आलेले होते आणि अशातच आज विसर्जनाचा हा दिवस आहे। लालबागच्या राजाची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। गिरगाव चौपाटी परिसरातून ही लाईव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत। लालबागचा राजा हा पोहोचलेला आहे गिरगाव चौपाटीवर आणि हे गणेश भक्त आपण बघू शकतोय समुद्रामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आता पुढचा नंबर आहे तो म्हणजे लालबागच्या राजाचा। पुढे आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। अगदी काही खूपच कमी वेळ उरलेला आहे विसर्जनासाठी, त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची ही सुबक सुंदर अशी मूर्ती बघण्यासाठी गणेश भक्त आतुर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। अगदी काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। तर गणपती विराजमान झालेले होते 10-11 दिवसांपूर्वी। 10 दिवस मनोभावे पूजा करण्यात आली आणि आज मात्र दिवस आहे विसर्जनाचा, निरोपाचा आणि त्यामुळे कुठेतरी जड अंतकरणानं आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। पण त्याचबरोबर पुढच्या वर्षी लवकर या असं एक साकडं सुद्धा आपल्या बाप्पाला घातलं जात आहे। तर 10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेण्यासाठी सज्ज झालेला आहे। सर्वत्र कल्ला आपल्याला पाहायला मिळाला, गजबजाटाचं वातावरण पाहायला मिळालं। घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर या ठिकाणी थांबलेले होते थोड्या वेळासाठी आणि ते सर्वजण या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आपल्या नेहमीच्या दिनचर्येमध्ये मुंबईकर व्यस्त होतील। मात्र आज दिवस आहे विसर्जनाचा। काल दुपारच्या सुमारास ही विसर्जन मिरवणूक निघाली होती आणि आता आपल्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। दरम्यान गर्दी आपण बघितली तर याच्यामध्ये फक्त डोकीच आपल्याला या लोकांची दिसत आहेत, गणेश भक्तांची। एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी काहीच क्षणांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। तर दुसरीकडे गर्दी सुद्धा प्रचंड आहे आणि लालबागच्या राजाची एक झलक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी लोकांची जी धडपड आहे ती आपण बघतोय। दरम्यान आजूबाजूला राहणारी जी मंडळी आहेत तीही या ठिकाणी आपण बघू शकतोय कशा पद्धतीने गॅलरीमध्ये उभे राहून लालबागच्या राजाचं हे मनमोहक भव्य असं रूप आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। तर पताका या ठिकाणी उडवल्या जात आहेत, धूर उडवला जातोय आणि त्याचबरोबर गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। दिमाखात लालबागच्या राजाची मिरवणूक काल निघालेली होती आणि आता वेळ आलेली आहे विसर्जनाची। ते सर्व जे सोपस्कार आहे ते पार पाडले जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मंडळाचे सदस्य या ठिकाणी विसर्जनाची तयारी करताना दिसत आहेत। दुःख तर होतंय कारण आपला लाडका बाप्पा आपल्यापासून दूर जाणार आहे, पण पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणत या ठिकाणी सर्वजण भावुक झाल्याचं आपल्याला दिसून येते। काही गणेश भक्त हे पाण्यामध्ये असल्याचंही आपल्याला दिसतंय। दरम्यान दुसरीकडे एकीकडे आहे समुद्र आणि दुसरीकडे हा जनसागर आपण बघू शकतोय। लालबागच्या राजासोबत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। तर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी इथं विसर्जन मिरवणूक निघालेली होती काल आणि आज ही विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे, ज्या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।